एक नंबर गरमागरम पॉपकॉर्न खाव खंडेश्वरी मंदिरावर जबरदस्त. भारी झाले. नमस्कार मंडळी. तर आपण पुन्हा एकदा त्याच लोकेशनला आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आलेले आहे. जसं आपण गेल्या वर्षी आलो होतो 1 वर्षानंतर परत एकदा आपण इथं आलेलं आहे. तर पाहू शकता येण्याचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे यायचं असतं. खूप छान असं वातावरण आहे आणि धुक्यासारखा पाऊस पडतो आणि भन्नाट अशी आपण रेसिपी करणार आहे आता. तर मस्त मागच्या वेळेला आपण आहे ना इथं मॅगी केली होती, मॅगी मसाला याच ठिकाणी, आणि हा लोकेशन आहे तर एकदम जबरदस्त आहे. आणि आता आपण परत एकदा मुलांसाठी पॉपकॉर्न बनवणार आहे. तर इथं बघा पॉपकॉर्नचा जर भाव जर घ्यायला गेलं समजा 50-60 रुपयाला, असं आपण फक्त 10-15 रुपयामध्ये पॉपकॉर्न बनवणार आहे. तर कशी रेसिपी होत आहे चला डोंगरावरती लगेच जाऊ. चल लोकेशनला आलोय तर वरती जायचं आपल्याला डायरेक्ट डोंगरावरती कोप्पार. मंडळी आपण इथं बघा लोकेशनला आता पोहोचलेलं आहे. खूप छान लोकेशन बघा, मस्त पहाडी इलाका. तर आपण मुलांसाठी मस्त 10 रुपयामध्ये पॉपकॉर्न बनवणार आहे. तर आपला साहित्य बघा, बघून घ्या. छोटासा आपला कढई, आपला चुला. मी बाहेर गेलो फिरायला का नक्की हेच घेऊन जातो बरोबर. मॅगी मागच्या वर्षी आपण मॅगी बनवली होती. आता आपण फक्त पाहू शकता इथे खूप सुंदर लोकेशन आहे आणि 10 रुपयामध्ये पेट काम. मुलांना पॉपकॉर्न तुम्ही काही पण बनवू शकता, मॅगी बनवू शकता, शेवभाजी बनवू शकता. खूप छान म्हणजे खूप छान. हा चुला जर बरोबर असेल तर सहज तुम्ही काही पण बनवू शकता. कुठे पण ट्रॅकिंगला गेलं तर हाच तुम्ही बरोबर चहा वगैरे करू शकता. तर आपण इथं चहा बनवला असता पण आपल्याला चहाची मीच नाही चहा पेत. तर आपण मुलांसाठी पॉपकॉर्न करणार आहे. तर चला लगेच प्रोसेस एकदम सोपी. हे फक्त टाकायचं, गॅस चालू करायचा, अपशाप बनून जाईल मस्त झटकेपट पॉपकॉर्न तयार. तर आपण मस्त आता लगेच सुरुवात करू. ओपन द बॉक्स. असं काम आहे. एक नंबर. यात लगेच टाकून द्यायचं आहे. पाहू शकता कशा प्रकारे तर स्टार्ट. मस्त आपला चालू झालेला आहे चुला. फटाफट फटाफट घे घे. रिएक्शन. कॉल हाऊस नाही कुरल. हलवा बकरीचे हलवा बकरी. फटाफट फटाफट. मस्त एक नंबर पॉपकॉर्न झालेला आहे. आता आपण मस्त त्यांना मिक्स करून घेऊ. मसाला बिसाला असेल तर भारी भारी भारी. गॅस बंद करू. ते टाकली. भांडे भर. Bawi keren di. Ayo deh.
तिथे कुठे एक नंबर गरमागरम पॉपकॉर्न खाव खंडेश्वरी मंदिरावर जबरदस्त. भारी झाले ना.